So hello dear friends, today we see the Planck's law of radiation. In last lecture I have taken the first part of this law of radiation. तर फर्स्ट पार्टची थोडीशी उजळणी करूया, त्याशिवाय पुढचा व्हिडिओ समजणार नाही. की आपण काय केलं होतं की एक क्युबिक घेतला होता हॉलो आणि त्यात रेडिएशन इन्क्लोज केल्या होत्या. आता रेडिएशन इन्क्लोज केलं होतं म्हणजे की रेडिएशन म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स, त्यात फोटॉन्स आहेत आणि ते फोटॉन्स हे सतत व्हायब्रेटिंग मोडमध्ये असतात. मग प्लँकनी त्याला काय म्हटलं की त्यांना प्लँक्स ऑसिलेटर म्हटले त्याला. आणि ते काय होतं की ते जे ऑसिलेटर असतात ते इट क्रिएट द वेव्ज अँड दिस वेव्ज काय होतात की त्या एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असताना दे स्ट्राईक ऑन द वॉल्स ऑफ द क्यूब अँड दे प्रोड्यूस द स्टेशनरी वेव्ज ऑर स्टँडिंग वेव्ज. सो वी कॅन से दॅट सो नंबर ऑफ स्टँडिंग वेव्ज हॅविंग डिफरंट फ्रिक्वेन्सीज आर प्रोड्यूस्ड. म्हणजे तिथं प्रत्येक ऑसिलेटर हा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची स्टँडिंग वेव्ह तयार करतो आणि त्यामुळे त्याला काय म्हटलं की वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला म्हटलं त्यांनी मोड ऑफ व्हायब्रेशन. समजा एखादी वेव्ह 10 किलोहर्ट्झची फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करत असेल, सो वी कॅन से दॅट इट इज अ वन टाईप ऑफ मोड ऑफ व्हायब्रेशन. सो दिस ऑसिलेटर्स आर नथिंग बट द मोड ऑफ व्हायब्रेशन. जेवढे व्हायब्रेशन असतील तेवढे ऑसिलेटर असतील. आणि मग आपण गेल्या काय काढलं होतं की द नंबर ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन पर युनिट व्हॉल्यूम. आता का पहिल्यांदा काय काढलं होतं की नंबर ऑफ मोड ऑफ व्हायब्रेशन इन गिवन क्युबिक स्ट्रक्चर. किती काढलं होतं की 4πv न्यू स्क्वेअर डी न्यू अपॉन सी क्यूब. c is the velocity of light आणि विदिन द रेंज न्यू अँड न्यू प्लस डी न्यू. म्हणजे समजा 10 फोटॉनची फ्रिक्वेन्सी, 10 फोटॉन्स आहेत आणि त्यांची फ्रिक्वेन्सी न्यू आणि डी न्यूमध्ये असेल तर दिस 10 रिप्रेझेंट द मोड ऑफ व्हायब्रेशन. तेवढे 10 मोड्स ऑफ व्हायब्रेशन. दिस नंबर ऑफ मोड ऑफ व्हायब्रेशन हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी न्यू. सो दिस इज वन थिंग. सो नंबर ऑफ मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्सच लक्षात ठेवायचं, पण त्यांची फ्रिक्वेन्सी किती आहे न्यू आणि न्यू प्लस डी न्यूच्या मध्ये. तर नंबर ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन ही कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला पुढचं समजणार. आणि नंतर आपण काय केलं होतं की दिस इज 4πv. आता पर युनिट व्हॉल्यूम काढलं होतं, त्यामुळे पर युनिट व्हॉल्यूम असल्यामुळे व्ही केलं त्यातलं. सो 4πp 4π न्यू स्क्वेअर डी न्यू अपॉन सी क्यूब. आता काय केलं की प्रत्येक फोटॉनची जे असते इट हॅज 2 मोड्स ऑफ ऑसिलेटिंग, एक क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आणि त्यामुळे काय होतं की एकासाठी 4π तर दोनसाठी किती, सो 8π न्यू स्क्वेअर डी न्यू अपॉन सी क्यूब. आणि तेच मी इथं लिहिलं आहे की नंबर ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन पर युनिट व्हॉल्यूम जी न्यू डी न्यू. त्याला जी न्यू डी न्यू मल्टिप्लाय केलं 8π न्यू स्क्वेअर डी न्यू अपॉन सी क्यूब. सो दिस रिप्रेझेंट द नंबर ऑफ ऑसिलेटर्स हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी न्यू अँड न्यू प्लस डी न्यू, हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी विदिन न्यू अँड न्यू प्लस डी न्यू. तर आता हे आपण पाहिलं. आता इथं पुढं जाऊया. आता इथं बघा की कन्सिडर द गिवन क्रिस्टल देर आर एन नंबर ऑफ ॲटम्स. क्युबिकमध्ये एन नंबर ऑफ ॲटम्स आहेत आणि असं एन नंबर ऑफ ॲटम्स त्याची एनर्जी आहे ई. सो इट कन्सिडर एन नंबर ऑफ ऑसिलेटर्स. त्याला काय म्हटलं त्यांनी एन नंबर ऑफ ऑसिलेटर्स. का ऑसिलेटर म्हटलं कारण ते फोटॉन हे सतत ऑसिलेटिंग मोडमध्ये असतात. अँड इट कन्सिस्ट ऑफ टोटल एनर्जी इज ई अँड देअरफॉर देअर ॲव्हरेज एनर्जी इप्सिलॉन बार ई डिवायडेड बाय एन. सो वी कॅन पुट दिस इज इक्वेशन 2. ह्याला इक्वेशन 1 म्हटले म्हणून याला इक्वेशन 2. सो इप्सिलॉन बार इक्वल टू ई अपॉन एन. सो दिस रिप्रेझेंट इक्वेशन 2. आता ह्या एन ॲटमला जी एनर्जी असते ती वेगवेगळी असते. हे जे एन ऑसिलेटर्स आहेत त्यांची प्रत्येकाची एनर्जी सारखी नसते. दे पजेस डिस्क्रीट अमाऊंट ऑफ एनर्जी. तुकड्याची एनर्जी त्यांना असते. आता आपण म्हणूया की लेट N0 बी द नंबर ऑफ ॲटम्स बी द नंबर ऑफ ऑसिलेटर म्हणूया. ॲटम म्हणायला नको, ॲटम म्हणा फोटॉन म्हणा काय म्हणा चालते. नंबर ऑफ ऑसिलेटर पण प्रॅक्टिक तर त्यांना ऑसिलेटर म्हटलेलं आहे म्हणून आपण एन बी द नंबर ऑफ ऑसिलेटर हॅव्हिंग 0 एनर्जी. बघा हे लक्षात ठेवा.
N0. त्यातले काय N0 ॲटम्स आहेत त्यांची काय एनर्जी आहे 0, त्यांना काही एनर्जी नाही असं मानले त्यांनी. तसंच सिमिलरली N1 बी द नंबर ऑफ ॲटम्स हॅव्हिंग, त्यांनी एनर्जी मांडली त्याची इप्सायलन, बरोबर आहे. N1. N2 बी द नंबर ऑफ एनर्जी हॅव्हिंग, त्याला आपण ट्वाइस इप्सायलन मांडलं त्याने, ट्वाइस इप्सायलन एनर्जी. N3 बी द नंबर ऑफ ॲटम्स हॅव्हिंग 3 इप्सायलन and so on. So we can say that epsilon, twice epsilon, thrice epsilon energy, and last up to that is nr. nr ला किती असेल, nr म्हटलं तरी that is r epsilon. So this is we can write like this. आता हे आपण हे n0, n1, n2, n3, nr with the number of oscillators. So आता हे मी इथं लिहून घेतो तोपर्यंत. So I will score out all these. आता नंबर ऑफ ॲटम्स काय ते सांगा. टोटल नंबर ऑफ ॲटम्स n आहे ना, ऑसिलेटर्स n इक्वल टू n0 प्लस n1 प्लस n2 प्लस n3 and so on. So this is n with the number of atoms. आता काय केलं आपण इथं मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन लॉ वापरणार आहे, जो तुमचा स्टॅटिस्टिकल फिजिक्स मधला पार्ट आहे. आणि तो अकॉर्डिंग टू मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन लॉ वी हॅव असं लिहायचं, अकॉर्डिंग टू मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन लॉ, द नंबर ऑफ ॲटम्स दॅट इज nr इक्वल टू, तो जो कट टाकलेला आहे त्यांनी, तो जो आपण पाहिला आहे दॅट इज गिवन बाय. So Maxwell distribution law is nr equal to n0 e raised to minus r epsilon by kt. So हा जो फॉर्म्युला आहे तो टाकला त्यांनी, ते आपण डायरेक्ट घेतलेला आहे, दॅट इज nr equal to n0 e raised to minus r epsilon by kt. हा जो फॉर्म्युला आपण मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन लॉ मधून घेतलेला आहे, जो तुम्हाला स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्समध्ये पाहायला मिळतो, तो डायरेक्ट आपण फॉर्म्युला घेतलेला आहे. सो वी कॅन सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ इन अबोव इक्वेशन. सो वी कॅन राईट लाईक दिस. सो n इक्वल टू n0 ॲज इट इज. आता r इज इक्वल टू 1 टाका म्हणजे n1 मिळेल तुम्हाला. किती मिळेल, n0 e रेस टू मायनस इप्सिलॉन बाय kt प्लस n0 e raised to minus twice epsilon by kt and so on. That is n equal to n0 common काढा, 1 plus e raised to minus epsilon by kt plus e raised to minus twice epsilon by kt and so on. पुढचं काय लिहायचं पाहिजे. So that is n equal to, आता ही मॅथमॅटिकल सिरीज आहे, सो we can write later as a put e raised to minus epsilon by kt equal to 1. So n equal to n0 1 plus y square plus and so on. So that is n equal to n0 1 minus y bracket is to minus 1. ही सिरीज म्हणजे 1 minus y bracket is to minus 1. सिंपल एक्सप्रेशन आहे, मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन लॉ वापरून आपण ही एक्सप्रेशन घेतलेलं आहे. सो वी कॅन राईट लाईक दिस. सो n इक्वल टू n0 डिवायडेड बाय 1 minus y and that is equal to n0 1 minus e raised to minus epsilon by kt. Substitute the value of y. So this gets the value of n. Now we can write like, now we'll find out energy, total energy. आता इथं कसं लिहिलं होतं की n equal to n0 plus n1 plus n2 plus n3 and so on, right? आणि एनर्जी कशी लिहिली होती आपण, एनर्जी n0 ची एनर्जी 0 असते. सो वी कॅन से दॅट 0 इंटू n0, बरोबर आहे ना, प्लस आता n1 ॲटमची एनर्जी किती आहे, इप्सायलन, होय की नाही.
So we can write like this, epsilon n1 plus असं डायरेक्ट आता लिहूया twice epsilon n2 plus thrice epsilon n3 plus and so on. आता इथं काय येणार आहे इक्वल टू 0 प्लस इप्सायलन. आता n1 ची व्हॅल्यू काय येणार आहे सांगा. n1 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. n1 इज इक्वल टू n0 e raised to minus epsilon by kt plus twice epsilon n0 e raised to minus twice epsilon by kt plus फिर राउंड करें पुढे सॉल्व. n1 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. n1 इक्वल टू n0 e raised to minus epsilon by kt. n2 ची व्हॅल्यू n0 e raised to minus twice epsilon by kt and so on. So that is equal to epsilon n0 e raised to minus epsilon by kt कॉमन काढा. epsilon n0 इथं काय इथं येणार आहे इथं 1 प्लस 2 e raised to minus epsilon by kt plus 3 बरोबर आहे e raised to minus twice epsilon by kt बरोबर आहे and so on. So this is our formula and so on. आता ही जी सिरीज आहे e इक्वल टू इप्सायलन n0 e raised to minus epsilon by kt ही आहे सिरीज आहे ती 1 मायनस e raised to minus epsilon by kt bracket raised to minus 2. So this is one thing, epsilon into n0 अगदी बरोबर आहे. So bracket raised to minus 2. So this is e equal to, so आपण इथे लिहूया जरा खालचं बोर्ड आपल्या कॅमेऱ्यात बसत नाही. So we can write here e equal to epsilon n0 e raised to minus epsilon by kt divided by 1 minus e raised to minus epsilon by kt bracket raised to square. Divide करा म्हणजे positive. Now we substitute the value of e and n in equation 1. So that is, so epsilon bar equal to each value किती epsilon n0 e raised to minus epsilon by kt divided by 1 minus e raised to minus epsilon by kt bracket square into divided by n म्हणजे उलटून. So 1 minus e raised to minus epsilon by kt divided by n0. So this n0 get cancelled, this one get cancelled. So that is epsilon bar equal to epsilon e raised to minus epsilon by kt upon 1 minus e raised to minus epsilon by kt. So epsilon bar equal to, आता काय करूया हे खाली घेऊया म्हणजे काय सांगा epsilon bar equal to epsilon divided by e raised to epsilon by kt minus 1. So this is the average energy epsilon bar equal to, we can just substitute. So this is e raised to epsilon by kt minus 1. But you know that epsilon is the energy of the photon and we have epsilon is equal to h nu. So we have can write epsilon bar equal to h nu divided by e raised to h nu by kt minus 1. So this is the formula just we have seen. Now we find out the energy density. The energy density is nothing but the amount of energy per unit volume. So that is E nu d nu. So energy density is given by, so it is energy density E nu, we can write like this,
E nu d nu, that is E nu d nu is equal to, it is average energy into, that is number of oscillators per unit volume, number of oscillators per unit volume. So that is E nu d nu equal to, that is average energy म्हणजे epsilon bar into G nu d nu. So that is G nu d nu. So I have written here G nu d nu. Now we simplify this expression. So that is E nu d nu equal to h nu divided by e raised to h nu by kt minus 1, G nu d nu equal to n0 divided by 1 minus e raised to, sorry, 10, that is G nu d, from equation 1 G nu d nu equal to, that is 8 pi nu square d nu divided by c cube. So E nu d nu equal to h nu divided by e raised to h nu by kt minus 1 8 pi nu square d nu. So this is, we can write like this. We simplify this again, थोडंसं व्यवस्थित लिहूया त्याला. That is, so E nu d nu equal to 8 pi nu square d nu divided by c cube. न्यू स्क्वेअर डी न्यू म्हटलं 8 पाय, आपण काय करूया h, काय करूया 8 पाय हे h आहे तसं लिहूया, न्यू क्यूब डी न्यू डिवाइड बाय सी क्यूब इंटू 1 अपॉन e रेज टू h न्यू बाय kt minus 1. So this is nothing but the Planck's law of radiation. आता समजा ह्याला जर आपल्याला वेवलेंथच्या स्वरूपात लिहायचं तर जस्ट वी हॅव टू सबस्टिट्यूट न्यू इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा, हे रिलेशनच आहे फ्रिक्वेन्सी न्यू, अँड देअरफॉर डी न्यू इक्वल टू मायनस सी अपॉन लॅम्बडा स्क्वेअर डी लॅम्बडा. त्याचं डिफरन्शियल घेतलं तर मायनस सी अपॉन लॅम्बडा स्क्वेअर इंटू डी लॅम्बडा. सो दिस इज द फॉर्म्युला. इथपर्यंत दिलं तरी चालतंय, पण त्याच्या पुढं जर वेवलेंथच्या स्वरूपात लिहायचं असेल तर आपल्याला लिहायला पाहिजे न्यू इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा टाका, त्याचं डिफरन्शिएशन घ्या मायनस सी अपॉन लॅम्बडा स्क्वेअर. सो विल सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन अबव इक्वेशन. सो वी गेट, आता कसं येईल ई न्यू डी लॅम्बडा ई लॅम्बडा डी लॅम्बडा येईल, दॅट इज इक्वल टू 8 पाय एच अपॉन सी क्यूब आहे तसं घ्या. आता न्यू क्यूब म्हणजे काय येणार आहे सी क्यूब अपॉन लॅम्बडा क्यूब, डी न्यू किती येणार आहे इंटू मायनस सी अपॉन लॅम्बडा स्क्वेअर इंटू डी लॅम्बडा डिवायडेड बाय ई रेस टू एच सी अपॉन लॅम्बडा के टी. सो ई रेस टू -1, ऑफकोर्स तो खाली -1 आता कॉन्सेप्ट ऑफ है ई रेस टू एच सी अपॉन लॅम्बडा के टी. इथं न्यूच्या ऐवजी काय येणार आहे सी अपॉन लॅम्बडा. सो दिस इज वन थिंग. नाव वी गो फॉर नेक्स्ट. आता इथं सिम्प्लिफाय करूया. ई लॅम्बडा डी लॅम्बडा इक्वल टू, so c cube get cancelled, so 8 pi hc upon lambda raised to 5 d lambda divided by e raised to hc upon lambda kt -1 with respect to minus sign lambda raised to 5 over 1. So this is in terms of, so this completes your
प्लँक्स लॉ ऑफ रेडिएशन. हे बघा, परत व्हिडिओ परत बघा. अँड टुडे वी स्टॉप दिस. जरा व्हिडिओ लांब झाला आहे सो पण त्याला इलाज नाही. थँक्यू.